फ्रेंड, नमस्कार सगळ्यांना. माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर बघा मी कुठं बसले येड्यासारखं येड्यासारखं बसले. बघा हे माणूस कोण आहे बघा, तोंड झाकून घ्यायला. माणूस कोण आहे बघा, तोंड झाकून घ्यायला. मी कामावरून जाऊन आले. सकाळी गेले, सकाळी याला सकाळी किती वाजता, सकाळी 11 वाजता कामावर गेले, आले 2:30 वाजता कामावरून घरी. आणि आता बघा बसले असं बाहेर. उन्हाळ्याचे दिवस आहेत बघा. गोल्याच बघा 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 गोल्याच काहीतरी असते बरं. गोल्याच काही ना काही असते बघा. थोडं वाकडे येडे वाकडे करायचं. गोल्याला सांगू नका, गोल्या करतच राहतं. त्याचं कामच आहे गोल्या असते बघा. व्हिडिओ काढता वेळी काहीतरी कार्टूनपणा करते, काहीतरी कार्टूनपणा करते, काहीतरी करते म्हणजे करते हमखास. कस काय आहे यासवर का याला हो ग माय, आपल्या इथं कुठं गॅस आहे? आईच्याच इथं आहे. लाईट गेली. भात शिजलाय की नाही की आई आताच ठेवली असेल की? आईला विचारणे आताच बंद कर म्हणाली का? आई करून टाकू काय बंद? शिजले असतील की तांदूळ? तर बघा माझ्या आईनं ठेवली होती भात चुलीवर म्हणजे गॅसवर नाही, गॅसवर ठेवली होती, चुलीवर नाही. तर गॅस ठेवली होती. आता आईचा काय गॅस वगैरे संपलेला नाही, आमचा संपलाय बघा. आमदार गुडूप पासर दिसत असेल तुम्हाला. असे आलं बाप्पा गॅसचा. काय झालं की माहिती नाही, गॅसचा वासच येते एक एक वेळेस. काय प्रॉब्लेम आहे काय आहे माहिती नाही पाईपामध्ये. मग सकाळी गेलते कामाला 11 वाजता, आले 2-2:30 वाजता. आणि बघा या माणसाचं पण काम झालंय. हे माणूस जाते सकाळी 4ला कामाला आणि येते 2-2:30 वाजता 3 वाजता. पहिले या माणसाला कामाच येत गेलं. हे माणूस कोण आहे सांगा? येड्या. तर बघा कटिंग कशी आली बघा. हेअर कट गोलू आयाचा त्यानं आणि गोलू बघा सेम कटिंग करून आले. गोलू बी केलाय, यानं पण केलेत बघा. आम्ही बसला आता बाहेर बघा, दिसत असतील तुम्हाला मुरमुऱ्याचे थैले बघा. तेवढे आणून रचवावं लागते तसं बघा. कितीची लाईन आहे. माझ्यानं काम होत नाही कधी कधी. काय कर की आंघोळ. कोण आहे पडून आहे डब्बा? एवढं वाजवायला त्यानं काहीच नाही. आपण रात्री वाजत झोपू देत नाही. जोरात म्हणा जाऊन हळूस म्हणा. लोक काय करतात चाड्या लावतात. लावू दे की मी म्हणतो थांब की 5ला लावू दे की म्हणतो मी. इथं चाड्या लावणार लय झाले म्हणतो. येऊ दे की म्हणतो मला म्हणतो की त्याच्या तोंडावर म्हणतो. चाड्या लावणार लय झाले पाठीत आम्ही राहणार. रविवार आला नाहीतर आजच म्हणून संध्याकाळी नाही तर उद्या म्हणून आहे की नाही. हा आज तर मंगळवार होती. आज मंगळवार होय. जाय तिकडे जाय की तिथं गवताजवळ दाखव जाय. मुत्तू छोटू आहे बाय आहे. बसा किंवा पचपच करायला. गीत कर की बाबा आहे तर गीत कर भीतीवर भीतीवर कर. गोल्याचं एक आगाव सोंग आहे देवा. काय करा सकाळी काय केली माहित आहे? सकाळी ते ट्रक आलता हा तिथं शेंगाचं. ते शेंगा पडल्या ना ट्रक आल्या. आधी काय केली पिलू पळत गेली हा. आणि एक सूप घेऊन गेली हा आईला. हा लय आणली आईला महाग टाकून असं तिला पोळी जाऊन दिली हा. आणि मग काय केली आई आता तिने घेऊन गेली म्हणून आई बी घेऊन गेली. टोपलं घेऊन आई दिलीच नाही, तिने घेऊच दिली नाही आईला. टोपलं घेऊन गेला ना पुढे होऊन तिचं ते दिली सूप. आणि मग ते बी घेऊन गेली तिला एक शेंग सुद्धा दिली नाही. कानात कालचे केस तसेच हात कटिंग केलेले. आणि तोच नात किती केस कानामध्ये. तुम्हाला काय झालं गरज त्याच्यावर करंट आंघोळ करायला मला लेट व्हायला 3 बार येऊन आता आणि झालं नाही काय ते ड्राय झालंय ड्राय. हा मग काय लेट होते तुझे पोते टाकायच नाही मला जाऊन.
अंगावर किडे पडायचे. काय करा बाबा, लई परेशान हो मी, लई परेशान. इथं आलं तसं एक बाई एवढं भांडाली ना आम्हाला, लई भांडाली लई. त्याच्यासाठी नाकात दम आला बा, एवढी भानकुदळी आहे ती ना, काहीच नव्ह. इकडचीच हो, एवढं थोडंच. हा निजामाबादकडची होय, इकडची नव्ह. म्हणजे निजामाबाद अलीकड पलीकड जिल्हा होय त्याचा. एवढी भानकुदळी आहे की एवढी भानकुदळी आहे. अवा बाबा, तिला बोलून मी तर थकून गेलो बाप्पा. तिनं लई बेइज्जती आहे. आता काय सांगावं तिचं. ब्लॉगिंग मध्ये नवीन तिचं नाव आलंय. मला तुम्हाला सांगायचंच होतं, या टॉपिकवर एक ब्लॉगिंग बनवायचीच होती, पण ते मधातच आले बघा. सांगितले झाकरीला, माझ्या तोंडात राहतच नाही. एवढं सत्वायला तिनं. काय ते बघा, पत्र्याच्या रूम आहेत सगळ्या, म्हणजे बाहेरून भीती आहेत, पत्र्याच्या रूम आहेत. एवढं वाजवते झोपल्यावर. आणि 12-1 वाजेशी तर फोनवरच बोलत राहते. रिंगटोन तर एवढी मोठी ठेवली, आप्पा बाप्पा बाप्पा, काहीच नव्हतं. माणूस झोपीतून उठूनच बसावा असं ठेवली. आणि एवढं सतीते की नाही. आणि तिनं तर असं बघायला वाटणार की तिनं सतवते, काय म्हणते करते म्हणून. पण त्या बाईसाठी लई वैताग आला बाप्पा. आम्ही तर म्हणालो की इथून जागा सोडून आता दुसरीकडे जावा म्हणालो त्या बाईसाठी. आता ते गावाकडच ते म्हणाले तर इथं तिथं फिरून काय फायदा नाही, आपल्या आपण गावाकडेच जाऊन राहता. आणि असंच होय, कुठेही केल्यानं खरंच होय बघा. आम्ही कोण्या जागी गेलो, कुठेही गेलं तर काय होते माहित आहे का, असंच कोणी ना कोणी मागं लागते. आम्ही एवढं चांगलं काम करता, एवढं 5 माणसं आम्ही ड्युटी लावतात. आम्ही, माझा भाऊ, मम्मी, बाबा यायनं आता 5 जण ड्युटी लावतात. आमचं काय म्हणजे आमचं काही एवढं हे नाही इथं. पण त्या बाईचं लय चालतात, चलाले बघा. तिचंच आता ऐकतात. म्हणजे कसं, आपण महाराष्ट्राचे आहोत, ते तेलगूवाले चांगले बोलतात. मला तर हेच वाटते, आपण काही गलती न करताही त्यानं गलती करून, त्यानं सगळं म्हणून त्याच्याच म्हणजे त्याच्याच याच्यावर ते ज्याचं हो म्हणतात तेच खरं म्हणतात हे लोक. पण मला समजलंय आता. आणि यायनं तर आता नकोच म्हणाले तर काय होते माहिती नाही. लेकराची शाळा होती 1 वर्षभर, कसं तरी थांबली. माझ्या पिल्लूची 2nd क्लास झाली इकडंच. कधी जायचा विचार येते, कधी राहायचं येते. तिथं कसं होतं, आम्ही होत्या तिथं सेपरेट, म्हणजे एक बाई होती, तिच्याकडून हे प्रॉब्लेम झाले बघा. त्या बाईमुळेच झाले. तिथं एक बाई होती आणि इथे एक बाई. माणसाला भीत नाही, मात्र बायाला म्हणलं तर लई भीती वाटत. बाबा बाई एवढी डेंजर आहे. काय म्हणाली तिनं माहिती आहे का, खत्तम आहे पाय, म्हणजे काय नाही, खल्लाच करतो, मर्डर करतो म्हणाली माझा. मी भांडले होते तिला. काय म्हणलंय, दुसरं काहीच म्हणलं नाही तिला. कुठं होय, मी म्हणालो आपल्याच घरी आहेत काय की बघा, गित्तच आले माणसं बघलं कीच येतात पिलू. हिंग बघा, पळलं त्याचे आलेत का होई गे 2-3 लहायावूनच आले वाटायला. ए आज आहे काय झालं, काळ करपून गेलेलं, खाऊ नका आहे खरं. माझ्या देवाशी छोट निघालंय, करपून गेलं. मी पूस धरून असं काढलं बाहेर, करपून गेलंय असं सुरल्यानं सुरात होत.